आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा, हे बरोबर आहे सुंदरी. हे बघ, ही आपली फार जुनी परंपरा. तुला आता कसं आहे, नवऱ्याच्या पायात पडावेच लागतील. हा, चलो चलो कॉन पाया पडायला. अरे हे तर रेकॉर्ड झालं पाहिजे, कॅप्चर झालं पाहिजे. सुगंधा सुगंधा, हे तर शूट करावं लागेल तुला. कमॉन कमॉन कमॉन, चलो 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 लवकर. कमॉन कमॉन कमॉन, पाया पडायचे तुला. नवऱ्याच्या पाया पडा. सगळ्यांना आज दाखवून दे, IAS कलेक्टर झाली म्हणून काय तू आपली परंपरा सोडलेली नाहीये. लेडीज अँड जेंटलमॅन, बघा हाच तो क्षण. कलेक्टर मॅडम माझ्या पाया पड. अरे हे कशाला ओझं घेते, मी पकडून तुला बरं वाटेल. अगं मूर्ख आहेस का तू, मस्करी केली मी. हे घे पकड. आणि अगं बाज झालं, एवढा व्हिडिओ नाही काढायचा आपल्याला. पण छान झाला ना व्हिडिओ. सुंदरी तुला सांगतो, खूप मस्त रेकॉर्ड झाला व्हिडिओ. काय ग, काय विचार करतेस? असा नवरा 7 जन्म काय, 1 जन्म बी कोणाला मी नाही मिळाला पाहिजे, नाही मिळाला पाहिजे, नाही मिळाला पाहिजे. जाऊ दे ना सुंदर, तो सगळा आपला भूतकाळ झाला, त्या सगळ्या जुन्या आठवणी झाल्या. आता ते सगळं आठवून काय मिळणार आहे आपल्याला? आणि त्या क्षणाला तू काय चुकीचं केलं होतं? हे खरंय की त्या क्षणाला मला प्रचंड राग आला होता, अपमान फील झाला होता. पण आता विचार करतो तर असं वाटतं की बरं झालं ते सगळं झालं. थोडं का होईना त्या सगळ्या पापातून तरी मुक्तता मिळाली मला. आणि तसाही तो भूतकाळ होता. तो आदित्य वेगळा होता आणि हा आदित्य वेगळा आहे. आणि आता ही जी सिच्युएशन आहे ती सुद्धा नवी आहे. मॅडम तुम्हाला एक गोष्ट कळली आहे? 7 जन्म, अहो 7 जन्म आता आपल्याला एकत्र राहावं लागणार आहे. सुंदरी आणि आदित्य 7 जन्म. अहो जमणार का तुम्हाला? फक्त 7च? ठीक आहे, चला चला निघूया. चला येतो आम्ही. हा, अरे चला पटापट उरका. काय करताय तुम्ही? बजा ए पिपाणी, अरे भूमिपूजन तोंडावर आलंय. अरे घाई करावं लागेल, नाहीतर मुजुमदार साहेब ओरडतील आपल्यावरती. अहो साहेब, मला बाजा म्हणतात. तुम्ही कसलीच काळजी करू नका. भूमिपूजनाची तयारी अगदी जोरात झाली. काय पाटील, भूमिपूजनाचा कार्यक्रम जोरात चालू आहे. मग तू काय इथं अपशकून करायला आला का? तुझं काय काम इथं? तू कशाला आलास? अरे तुला आठवण करून द्यायला आलोय. कशाची? हे ऑफिस तुझं नाही, ग्रामपंचायतीचं आहे. तू सरपंच आहेस, मालक नाहीस. तुला भेटायला कोणतरी आले. मला या. इथे काय जत्रा आहे का? आणि कशाला आलाय तुम्ही? काय काम आहे इथं? हे काय पिकनिक पॉइंट नाही आहे. चला निघा इथून. आणि तुमच्यासोबत घालवायला माझ्याकडे फुकटचा वेळही नाही आहे. चला निघा. आमच्याकडेही वेळ फुकट घालवा नाहीये पाटील. आणि गावातल्या लोकांचा वेळ फुकट जाऊ नये ना, म्हणून आलोय. म्हणजे भूमिपूजन होणार नाही हे सांगायला आलोय आम्ही इथं. हा 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 हा, माहितीये मला. तुमच्याकडे पुरावे नाहीत, हे नाही, ते द्या, हे द्या, असलं तुमतुन वाजवाल ना तुम्ही आता. पण मी काय म्हणते, जर सगळ्या गावकऱ्यांनीच तुम्हाला विरोध केला
तर काय होईल? तर तुमची डील तर कॅन्सल होईलच, त्याचबरोबर तुमचं हे पद ते सुद्धा हातातून जाईल. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? आणि कोणात एवढी हिंमत आहे माझ्या विरोधात जाण्याची? कळेलच लवकरच. कारण आता गावकऱ्यांना कळून चुकलंय. त्यांनी आता जर आवाज नाही वाढवला ना तर उद्या कुठलंही कोल्ह कुत्र येईल आणि त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कर. अरे बापरे, भिलो ना मी. काय बालिशपणा आहे हा. बोलवा बोलवा, हा कुणाला बोलवायचं आहे बोलवा. एवढा मास बघू, आता माणसं येतीलच, मग बघू ह्या माझाच काय होतं ते. हे पाटील, काय केलंस तू? अरे मी कशाला काय करू, तुम्ही काय करणार होता ते मला थोडंच माहित होतं. अरे मी तर तुमच्या समोरच बसलोय. ह्याने नक्कीच काहीतरी केलंय, फक्त सांगायला घाबरतोय. हो साहेब, मी जे काही करतो ना ते उघड उघड करतो आणि मी कोणाच्या बापाला भीत नाही. लपून चपून रात्रीच्या अंधारात तुम्ही मीटिंग घेत असाल ना, मी नाही. म्हणजे तुला माहित होतं. सांग, बोल खरं खरं, काय केलंस तू? लोकांना बांधून ठेवलंस का गावातून पळून लावलंस? अरे मी कशाला सांगू, तुला कळेलच आता आपोआप. पाटील आलीत माणसं, आता काय करणार? बोला बोला रे, काय हवंय तुम्हाला? सांगा त्यांना, घाबरू नका. कळू दे त्याला की आपला या फॅक्टरीला विरोध आहे आणि आपण आपल्या अधिकारासाठी लढतो, आपल्या हक्कासाठी लढतो. त्यामुळे अजिबात घाबरू नका. सांगा त्याला, सांगा की आपला विरोध आहे. पाटील साहेब, गावात जी तुम्ही मजुमदार यांची फॅक्टरी उभी करताय त्याला आमचा पाठिंबा आहे. सुंदरी, काय बोलताय तुम्ही? हो, परत सांग परत सांग, मी नाही ऐकलं. परत एकदा सांग. आमचा फॅक्टरीला पाठिंबा आहे. हो, काय बोलताय तुम्ही? हे तुम्ही याला का बोलताय? अहो, तुम्हाला तो गंडवतो, तुम्ही का ऐकताय त्याचं आणि का घाबरताय? आपण वेगळ्या कारणासाठी आलो तर तुम्ही अचानक मत बदलताय तुमचं. आमचा फॅक्टरीला पाठिंबा आहे. पाठिंबा आहे. पाठिंबा आहे. पाठिंबा आहे. पाठिंबा आहे. पाठिंबा आहे. ए पाटील, हे बघा, इकडे सिच्युएशन बदललेली आहे. सगळी माणसं या पाटीलच्या बाजूने आहेत. उगाच आपण हात उचलला तर काहीतरी प्रॉब्लेम व्हायचं, चुकीचं व्हायचं. इकडे नको. हा, आता जरा शांत राहूया आपण. अरे तुम्ही काय करताय? या लाचकाऊ माणसावरती विश्वास ठेवताय?
आपलं आयुष्य बर्बाद करताय? का तुम्ही त्याला साथ देताय? हा हे बघा, ही सगळी जमीन तुमची आहे, हा तुमच्याकडनं ती हिसकावून घेतोय. उलट पाटील आणि मुजुमदार हे आमचं भविष्य घडवत आहे. आमचं डोकं अजून शाबूत आहे. या सुगंधाच्या आई वडिलांसारखं तुमच्या बोलण्यात येणार नाही. आमच्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त नाही होऊ देणार. आम्हाला रोजगार हवाय, पैसा हवाय. आणि गावात कंपनी उभी राहिली तरच ते शक्य होईल. हो काय करताय तुम्ही? का त्याला फुलताय? आणि तो माणूस तुमच्या माथी पैसा नाही, पर्यावरणाचं नुकसान मारणार आहे. तुम्हाला कळत कसं नाहीये? प्रदूषण मारणार आहे तुमच्या माथी. तुम्ही का त्याला साथ देताय? काय का माझा प्रयत्न करा. तुम्ही प्लीज बोलण्याचा प्रयत्न तरी करा. तुम्ही ऐकून तरी घ्या प्लीज. अरे मुजुमदार साहेबांचा विजय असो. अरे मुजुमदार साहेबांचा विजय असो. मुजुमदार साहेबांचा. मुजुमदार साहेबांचा विजय असो. मुजुमदार साहेबांचा विजय असो. मुजुमदार साहेबांचा विजय असो. मुजुमदार साहेबांचा विजय असो. काय झालं सुंदरी मॅडम? शॉक लागला? आमचेच डावपेच आमच्यावरच वापरायला निघाला. इम्प्रेसिव्ह. काय ना, रात्रीच्या अंधाराचा फायदा आम्हालाही घेता येतो. बोल बाजा. साहेब, हेच ती लोक आहे जे सुंदरीकडे मीटिंगला गेली होती. अच्छा, छान. म्हणजे आता माझ्या विरोधात बंड पुकारणार तुम्ही? काय रे, एवढी हिंमत वाढली तुमची? बाजा, माझी बंदूक आण. होय सर. पण आम्ही आमच्या मुलांचं आयुष्य धोक्यात घालणार नाहीये. शाळा तिथेच उभी राहणार, काही झालं तरी. साहेब, हे घ्या बंदूक. तुझ्या तर आता थांबा. पाटील, काय करताय? घाबरलेत किती ते बिचारे. चेहरे बघा त्यांचे. बिचारी साधी भोळी माणसं आहेत. काय चुकलं त्यांचं? त्यांना त्यांच्या मुलांच्या भविष्याची चिंता आहे. हे बघा, घाबरू नका. जशी तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याची चिंता आहे ना, तशी मलाही तुमच्या मुलांच्या भविष्याची चिंता आहे. मग आता मला सांगा, मुलांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून काय बरं महत्वाचं आहे? ह्यापेक्षा चांगला उपाय काय असू शकतो, है ना? आता बघा, आता तुम्ही ठरवा. एकीकडे पाटलांची गन आणि दुसरीकडे मुजुमदारांचं धन. काय कसं वाटून घ्या सगळ्यांमध्ये. हा,
कळलं? तेव्हा सुंदरी मॅडम, या गावकऱ्यांचं भविष्य तर मी घडवणार. अजय मुजुमदार. तुझा हा पैशांचा माज एक ना एक दिवस नक्की उतरवीन. ते तेव्हाचं तेव्हा बघू. पण आता मला तरी असं वाटतंय तुम्हाला हा गाव सोडावा लागतोय मॅडम. सोडायचा ना, हा गाव सोडायचा, पण मी नाही, तू. कारण हे गाव माझं आहे. तुमचा खरा हेतू मातीत मिळवल्याशिवाय मी इथून जाणार नाही. आणि या गावात शाळा उभी केल्याशिवाय हे गाव मी सोडणार नाही. अच्छा, ठीक आहे, हरकत नाही. गावकऱ्यांनो बघा, सुंदरी मॅडम इकडे असेपर्यंत मला नाही वाटत आपल्याला फॅक्टरी उभारता येईल. आणि तुम्हाला तर माहिती आहे, केमिकल फॅक्टरीमुळे रोजगार उपलब्ध होणार. मग आता केमिकल फॅक्टरी नाही तर रोजगार नाही, रोजगार नाही तर पैसा नाही, आणि पैसा नाही तर तीच गरिबी. पुन्हा तेच रहाट गाडगं सुरू. शाळा पैसा तर नाही देऊ शकत, शकते का? नक्कीच नाही. मग आता हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. केमिकल फॅक्टरी उभी करू देऊन रोजगार निर्मिती करायची आणि गावाचा उत्कर्ष करायचा, की मॅडम म्हणतायत तशी एक आदर्श सरकारी शाळा या गावात उभी करायची. मी तर बाबा सर्वस्वी हा निर्णय तुमच्यावरती सोपवतो. मॅडमना सांगा की तुमच्यासाठी नक्की काय गरजेचं आहे, शाळा की पैसा? ठीक आहे पाटील, गावकरी जो निर्णय घेतील तो घेतील. आपलं काम झालंय बहुतेक. योग्य तो निर्णय घ्यावात तुम्ही असं मला वाटतं. चला पाटील. हो, हे बघा, माझं प्लीज ऐकून घ्या. काही सांगू नका आम्हाला, नुसत्या मोठ्या मोठ्या बाता. पण मजुमदार साहेब आमचं कल्याण करायला आले आहेत. आता आमच्यामध्ये येऊ नका आणि तुम्ही आमच्या गावातून जा. तुम्ही गावातून जा. तुम्ही गावातून जा. हो, तुम्ही गावातून जा. हो, तुम्ही गावातून जा. हो, तुम्ही गावातून जा. तुम्ही गावातून निघून जा. तुम्ही गावातून निघून जा. चला आता सर्वांनी आपापल्या कामाला जावा. नाही काका, काका ऐकून घ्या. काका बघा, ऐकून घ्या आमचं थोडं. आपलं बोलणं झालं, तुम्ही असं का करताय? सुंदरी, लागलं तुला? नाही नाही,
साहेब अभिनंदन, आपण जिंकलो. चला आता भूमिपूजनाच्या कामाला लागा. आता वेळ जाता कामा नाही. हो हो. सुजित, तुमचा भाऊ ना ते येणार होते ना भूमिपूजनाला, कदाचित त्यासाठी फोन केला असेल त्यांनी. बोल सुजित. अरे इकडे बघ, आम्ही पार्टीज करतोय मस्त. ये ये तू पण ये, मजा करू. साहेब सुंदरीचा काय गेम झाला, लय आनंद झाला साहेब. साहेबांनी काय गेम केलाय सुंदरीचा. आपल्याला आता सर्वांना जोरात भूमिपूजन करायचं. अरे होणारच, आपण केलं ना काम. अरे मुजुमदार साहेबांना कधीच प्रॉब्लेम होणार नाही असं आपलं सगळं सेटिंग असतंय. गप्पा झाले. सुजित सुजित थांब 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 थांब, काळजी करू नकोस तू. हे बघ मी आहे, मी तुला काय झालेलं नाहीये ना. बाकी कशाची काळजी करू नकोस, मी सगळं सांभाळून घेतो. मी येतोय तिकडे, मी आत्ता येतोय. काळजी करू नकोस तू, तू थांब. काय झालं साहेब? काय नाही, माझं जरा एक काम आहे. कुठे? मी येऊ का? कारण सिरियस मॅटर वाटतोय मला. बसाव ते, बसा. सारखं सगळ्यांना मागे 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 करायचंय. बसायचंय. काय समजतो काय स्वतःला? साहेब चला हट. सुजित, सुजित दादा. बरंच ना तू? हा मी दादा तिकडे गेलो होतो आणि काय काय झालं?